जेवणाचं बिल भरण्यासाठी जुनी 1000 आणि 500 रुपयाची नोट दिल्यावरून हॉटेल मॅनेजर तसंच वेटरनी एका जोडप्याला मारहाण केली आहे। मुंबईतल्या माहीममधल्या गंगा विहार या हॉटेलमध्ये काल रात्री ही घटना घडली आहे। या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पोलिसांनी हॉटेल मॅनेजर आणि वेटर सहित एकंदर 6 जणांना अटक केली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय काय अपडेट्स आहेत या संदर्भातले आता? सुवर्णा, ज्या पद्धतीनं 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यानंतर व्यवहार जे लोकांचे व्यवहार आहेत त्यामध्ये बरेचसे फरक लोकांना त्रास होऊ लागलाय। काल रात्री हा प्रकार घडला होता। एक जोडपा आहे मेहर नावाचं, त्या गंगावेर हॉटेलमध्ये गेले होते। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जेवण केलं। जेवणाचं बिल 580 रुपये झालं। त्यांनी सुरुवातीला कार्ड स्वाईप केलं त्यांचं, पण ते कार्ड काही कारणास्तव चाललं नाही। म्हणून त्यांना सांगितलं की आमच्याकडे 500 आणि 1000ची नोट आहे, तर ह्यापैकी आम्ही 2 नोट देतो। तर त्याहून त्यांची बाचाबाच झाली। तिथे त्यांनी म्हटलं की 1000 रुपये द्या, आम्ही 400 रुपये तुम्ही 2 दिवसांनी घेऊन जा। तर ते म्हटले माझ्याकडे 500 रुपये आहेत, मी वर 100 रुपये येतो आणि आपला विषय संपून जाईल। इव्हन चेक द्यायला देखील त्यांनी तयारी दाखवली, जे जोडपं त्यांनी, पण त्या ठिकाणी त्यांची बाचाबाच झाली आणि त्या बाचाबाचीनंतर हाणामारीत रूपांतर झालं। या घटनेमध्ये जुनी नोट घेण्यावरून ही संपूर्ण मारहाण झालेली आहे। पण यामध्ये धक्कादायक प्रकार म्हणजे हॉटेलचे मॅनेजर आणि जे वेटर आहेत त्यांनी जोडप्यामधील जी महिला आहे त्या महिलेवर देखील हात उचलला, तिला देखील मारहाण केलेली आहे। आणि या प्रकरणी माहीम पोलिसांनी बरोबर आहे अजित, लोकांना या अटक केली आहे। जोडप्याला मारहाण करण्यात आली आहे। खरं तर असे प्रकार व्हायला नकोत। आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून सतत हे आवाहन करतोय, घाई गडबड करू नका। तुमच्याकडे अजूनही 50 दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही आरामात जाऊन या नोटा बदलून घेऊ शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।